नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे आहे अप्रेंटिस पदांची पदभरती निघालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, टोटल किती पदे आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, सर्वप्रथम याचं जर आर्टिकल तुम्हाला मराठी स्वरूपामध्ये रीड करायचं असेल तर फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. ॲज वेल ॲज PDF पण तिथेच मिळून जाईल. तसेच आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. त्यामध्येही आम्ही याच्या अपडेट ज्या आहेत त्या टाकत असतो. तर याच्यामध्ये सर्वप्रथम इम्पॉर्टंट जे नोटीस आहेत ते आपण पाहूया. तर टोटल सीट्स आहेत 5138. याच्यामध्ये जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 8 फेब्रुवारी 2026 पासून चालू होणार आहे आणि जे रजिस्ट्रेशन आहे ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे ती फर्स्ट वीक ऑफ मार्च 2026ला घेतली जाईल. हे टेंटेटिव्ह डेट आहे, त्याच्यामुळे चेंजही होऊ शकते. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कट ऑफ डेट, एज आणि क्वालिफिकेशन हे तुम्हाला जे आहे 1/1/2026 पर्यंत जे आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. म्हणजे या डेटपर्यंत जे आहे हे जे काही क्रायटेरिया आहे ते तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. टिल डेट याची हार्ड कॉपी वगैरे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला डायरेक्टली ऑफिसला पाठवायचे नाहीत. सगळं काही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे, हे इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर सर्वप्रथम नॅशनॅलिटी, सिटिझन ऑफ इंडिया तुम्ही असला पाहिजेत. सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूटान किंवा तिबेटियन रेफ्युजी, हे पण रेफ्युजी जे आहेत हे पण याच्यासाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर आपण हे तर नॉर्मल क्रायटेरिया झाला, पण बाकी क्रायटेरिया जे आहेत आपण पुढे पाहूया. एज लिमिट काय आहे तर मिनिमम तुमचं वय 20 आणि मॅक्झिमम 28 असावं. त्याचबरोबर हे जनरल कॅटेगरीसाठी आहे. जर तुम्ही SC ST प्रवर्गातून येत असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिलियर यांच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. PWBD कॅन्डिडेट्स त्याच्यासाठी 10 वर्ष आहे. तसेच विडोज, डायवॉर्स्ड वुमेन ज्या लिगली सेपरेट झालेल्या आहेत फ्रॉम देअर पार्टनर्स, तर त्यांच्यासाठी एज लिमिट जे आहे ते अप टू 35 इयर्स आहे. आणि जर जनरल EWS असेल तर 38 इयर्स, OBC असेल तर 40 इयर्स. अशा प्रकारचे जे आहे इथे एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर खाली जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पाहूया. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुमचे एनी डिसिप्लिन, कोणत्याही रिकॉग्नाइज्ड कॉलेज युनिव्हर्सिटीमधून तुमची जी डिग्री आहे ती कंप्लीट असली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जे NATS पोर्टल आहे त्याच्यावर जे रजिस्ट्रेशन असणं आहे ते बंधनकारक आहे. त्याचबरोबर जे ग्रॅज्युएशन वगैरे आहे ते म्हणजे इथं दिलेलं आहे ग्रॅज्युएशन शुड नॉट बी मोर दॅन 4 इयर्स प्रिसेडिंग टू कट ऑफ डेट. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे जे आहे ते 1/1/2026च्या आधी कंप्लीट असलं पाहिजे. म्हणून मी मगाशी तुम्हाला जी डेट आहे ती सांगितलेली आहे 1 जानेवारी 2026च्या आधीच तुम्ही ह्याच्यातले क्रायटेरिया जे आहेत, एज क्रायटेरिया असेल, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता याचं जे ड्युरेशन आहे तर इथं बघू शकता. टोटल ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग विल बी 1 इयर. म्हणजे तुमची 12 महिन्याची इथं ट्रेनिंग असणार आहे. द 1 इयर ट्रेनिंग विल इन्क्लूड 2 वीक्स. बेसिक ट्रेनिंग तुमची 2 आठवड्याची असेल आणि 50 आठवड्याची ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. ट्रेनिंग सीट्स तुम्ही इथं पाहू शकता. प्रत्येक सर्कल वाईज, स्टेट वाईज इथं पदे देण्यात आलेली आहेत. ते पदे तुम्हाला पाहायची आहेत. सब टोटल पदे जर पाहिली तर 5000+ पदे इथं देण्यात आलेली आहेत. प्रत्येक स्टेट वाईज इथे पदं आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये अर्ज करू शकता, पण यासाठी जे आहे तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, कारण त्याचीसुद्धा एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. तुम्हाला स्थानिक भाषा जमते का हे पाहिलं जाणार आहे. त्याच्यामुळे इथं पाहू शकता. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर टोटल महाराष्ट्रामध्ये 232 सीट आहेत. त्याच्यामध्ये SC ST OBC EWS प्रवर्गासाठी किती पदे आहेत, PWD कॅन्डिडेटसाठी किती पदे आहेत हे पण तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता. याला पॉज करा. किंवा इतर राज्यामध्ये जर तुम्हाला लँग्वेज जमत असेल, तिथली लोकल भाषा येत असेल तर तुम्ही तिथंही अर्ज करू शकता, नो प्रॉब्लेम. पण लँग्वेजचं थोडंसं बंधनकारक आहे. ती लँग्वेजची टेस्ट वगैरे घेतली जाऊ शकते. आता इथे काही ॲब्रिवेशन्स दिलेले आहेत. जे PWBD कॅन्डिडेट्स आहेत यांच्यासाठी कोणकोणते जे डिसॅबिलिटीज आहेत ते व्हॅलिड आहेत त्याबद्दल इथं दिलेलं आहे. त्याचेसुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते व्हॅलिड असलं पाहिजे. जर तुम्ही EWS प्रवर्गातून असाल तर कशाप्रकारे आरक्षण क्लेम करायचं आहे ते पण दिलेलं आहे. आता डायरेक्टली आपण स्टिपेंड पाहूया आणि बेनिफिट पाहूया. जर तुमची जी जॉब आहे ती रुरल किंवा सेमी अर्बन किंवा अर्बन एरियामध्ये असेल तर स्टिपेंड जे आहे म्हणजे पर मंथ तुम्हाला जे मानधन असेल ते 12,300 रुपये आहे. मेट्रोपॉलिटन सिटी जे असतात तिथं 15,000 रुपये मानधन आहे. त्याचबरोबर असेसमेंट अँड सर्टिफिकेशन त्या टर्म्स आणि कंडिशन तुम्ही इथं पाहू शकता. म्हणजे जे पिरियड असेल प्रशिक्षणार्थीचा तो 1 वर्षाचा असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही इतर सध्या अप्रेंटिसशिपमध्ये नसावे. म्हणजे समजा
याच्यासाठी अप्लाय करत आहात तर सध्या तुमचं कुठंतरी अप्रेंटिसशिपचं चालू आहे, 1 वर्षाच्या तुम्ही अप्रेंटिसशिपमध्ये आहात, तर हे नसावं, कारण तुम्हाला टर्मिनेट केलं जाऊ शकतं. अशा प्रकारे इथं माहिती देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे तर बघा, NATS पोर्टलवर जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. पण pnb.bank.in हे recruitment.aspx हे जे सेक्शन आहे इथे जाऊन जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही ह्या ज्या लिंक्स आहेत त्या ज्या आहेत ॲक्सेस करू शकता. तिथे जाऊन तुम्हाला जे तुमचं आधार कार्ड आहे, त्याचबरोबर व्हॅलिड पर्सनल ईमेल, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट जर असेल, कास्टमध्ये येत असेल कास्ट सर्टिफिकेट, पॅन कार्ड, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट टाईप हे सगळे JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तुम्ही जे आहे ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा. याच्यासाठी फी काय आहे तर बघा, टोटल फी तुम्ही पाहू शकता. जनरल, OBC आणि WS साठी 800 रुपये फी असेल. ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी, एक्झामिनेशन फी आणि इंटिमेशन फी, हे टोटल फी तुम्ही स्ट्रक्चर स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये SC, ST, PWD, ट्रान्सजेंडर्स, त्याचबरोबर जनरल, OBC, WS, फिमेल, मेल यांच्यासाठी फी स्ट्रक्चर थोडं वेगवेगळं आहे. तर फी तुम्ही स्क्रीनवर पहा, यानुसार जे आहे फी भरा आणि फी ही नॉन रिफंडेबल आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे तर बघा, सिलेक्शन प्रोसिजर हे ऑनलाईन रिटर्न टेस्ट असणार आहे, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर लोकल लँग्वेज टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास 4 फेजमधून जावं लागणार आहे. ऑनलाईन रिटर्न टेस्ट होईल, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील, नंतर तुम्ही लोकल लँग्वेज जी आहे तुम्हाला चेक केली जाईल की तुम्हाला ती जमते का, म्हणजे त्याचीही एक्झाम असेल, आणि नंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन असेल. ऑनलाईन रिटर्न टेस्ट जर पाहिली तर ती 100 मार्काची असेल, 100 क्वेश्चन्स असतील, 60 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि तुम्हाला बायलँग्वेज लँग्वेज म्हणजे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेज पाहायला भेटतील. याच्यामध्ये जे टॉपिक्स असतील ते जनरल, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज, हे जे टॉपिक्स आहेत या बेसिसवरच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. प्रत्येक याच्यावर 25-25 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. यानंतर जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जेही डॉक्युमेंट्स जे आहेत फोटोकॉपी सबमिट केलेल्या असतील त्याच्यामध्ये तेच व्हेरीफाय केले जातील. त्याच्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट घेतली जाईल. फॉर एक्झाम्पल, मध्य प्रदेशमध्ये जर तुमची जॉब असेल, मध्य प्रदेशमध्ये फॉर्म भरला, तिथं सिलेक्शन झालं, तर तिथली जी लोकल लँग्वेज असते हिंदी लँग्वेज ती पाहिली जाईल. पण जर समजा इतर लँग्वेजमध्ये, इतर स्टेटमध्ये, कर्नाटका वगैरे गेला तर तिथली लँग्वेज जी आहे ती पाहिली जाईल. त्याच्यामुळं फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा, जर तुमचं सिलेक्शन होत असेल, जर तुमची परीक्षा पास होत असेल तर तुम्हाला लँग्वेज जी आहे ती आली पाहिजे. कारण इथं प्रत्येक स्टेटनुसार लँग्वेज दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जसं अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये जर फॉर्म भरला तुम्ही तर हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला 2 लँग्वेज तिथं टेस्ट केल्या जातील. तसंच बिहारमध्ये पाहिलं तर हिंदी आणि उर्दू, तसंच चंदीगडमध्ये पाहिलं तर हिंदी आणि पंजाबी. तर हे लँग्वेज तुमचे आले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये फक्त इथं मराठी दिसते, तर मराठी लँग्वेज तुम्हाला जी लोकल लँग्वेज आहे ती आली पाहिजे. मेडिकल एक्झामिनेशन होईल, मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्ही मेडिकली फिट असलेला पाहिजेत. फायनल सिलेक्शन जे असेल हे सर्व झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर हे 1 वर्षाचं जेही अप्रेंटिसशिप आहे ती म्हणजे तिथून पुढे तुमचं चालू होणार आहे. बाकी सर्व माहिती या PDF दिलेली आहे, पण ह्याचं मराठी स्वरूप जे आहे तुम्ही लिंकला क्लिक करून वाचू शकता. याला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक्स वगैरे सर्व काही मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. तसेच आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका, तिथं याची बाकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील या रिलेटेड किंवा इतर कोणत्याही गोष्टी रिलेटेड ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.